अय विजय, तुझी खूप दिवसाची इच्छा होती ना जमीन खरेदी करायची. हा ही समोरची जमीन दिसते ना रिकामी, ही सगळी विक्री आहे बघ. होय ते समजा खरं पण हिचा भाव काय चालू आहे? हे बघ, मालक म्हणत होता 1 एकर जमीन घेतली तर 20 लाख रुपये एकर आणि पूर्ण जमीन घेतली तर 15 लाख रुपये. होय भाया ते समजा खरं पण ही जमीन किती एकर आहे? ही सगळी जमीन 3 एकर आहे. माझ्याकडे बघ 30 लाख रुपये. मी माझ्या मित्रांना बोललोय ते येईल थांब. हे बघ भाया, तू जर ही पूर्ण जमीन जर घेतलीस तर तुला परवडन बघ. भाया तू सगळं खरं आहे, त्यामुळेच मी माझ्या मित्रांना बोललो. हा ओके आलेच. का रे भया का बोलवलंस? विषय कसा आहे माहिती का? ही पूर्ण अख्खी जमीन इकरी बघ. एकरनी घेतलं तर 20 लाख रुपये एकर आहे आणि अख्खी घेतली तर 15 लाख रुपये एकरनी. तर आपण काय करू माहिती का? समजेत मिळून घेऊ, तुम्ही अर्धे पैसे द्या. हे बघ भया, माझं काय होत नाही, मला शेळी पालन करायचंय, तू तुझं बघ. अरे भाया तू असं कर ना, तू ह्यांना का विचारायला लागला? तुझ्या भावाला विचार ना. अरे भाया, तुझं सगळं खरं आहे, पण हे दोघं भाऊ कधीच वाईली निघाले. अरे भया, हे दोघं वाईली होत असताना दोघाला सारखेच पैसे दिले असते ना. हो रे भाया, दोघांना वाटून सारखेच पैसे आलते, पण मी माझे पैसे जपून ठेवले. हो रे, पण त्यांनी कधीच पैसे खर्चले असते. हो रे भाया, आम्ही ऑइली होऊन खूप दिवस झाले, पण ते कधीच मला विचारल्याशिवाय पैसे खर्चित नाही. थांब मी त्याला कॉल करून बघतो. हॅलो भैया, आपल्या गाव पसल्या शिवाला ये बरं. अरे हा दादा, बोल ना, का बोलवलं होतंस? अरे काय नाही रे, ही जमीन आहे का, ही घ्यायची होती आपल्याला. अरे दादा घे ना मग, काय झालं, काय अडचण आहे का तुला? अरे काय नाही रे, थोडं पैशाची अडचण होती. मग काय देऊ का पैसे उसने मी? उसने एक काम करू ना, आपल्या दोघातच घेऊन टाकू ना रे. अरे हो दादा, चालतंय ना, तू म्हणशील तसं, तुझ्या शब्दाच्या पुढे आहे का मी? अरे पण तुला ते वाटण्या करताना पैसे दिलेले ठेवलेस ना तू? अरे दादा, तुला विचारल्याशिवाय मी कधी पैसे खर्चिलेत का? चालतंय मग ये तू. अरे भया, ते वाईली होऊन किती दिवस झाले बघ ना, तरी त्या दोघांमध्ये किती प्रेम आहे. भैया मग ते असंच असतंय, लोकांना वाटतं ते वायली राहिलेत, पण त्या आतमधली गाठी एकच असते.